महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। विनायक राऊत, संजय राऊत, नाना पटोले, थोरात, चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी वंचितला दिलेल्या निमंत्रणावरून सध्या संभ्रम निर्माण झालाय। आम्ही वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण दिलंय अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। आम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही असं वंचित आघाडीने म्हटलं होतं। महाविकास आघाडीच्या बैठकीला संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेत। दिनेशजी, बैठकीला सुरुवात झालेली आहे, महत्त्वाच्या या होय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी आज निर्णायक दिवस आहे। कारण जागा वाटपाचं सूत्र जुळणार का याकडे लक्ष असेल। या बैठकीवर सावट आहे पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीला बसलेल्या धक्क्यांचं। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपने पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात जागा वाटपाचं सूत्र जुळतं का याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच संजय राऊत यांच्याकडून विधान आलं होतं। साधारण 30 ते 35 जागांवर सहमती झाली आहे। आज निर्णायक दिवस यासाठी आहे कारण आज जागा वाटपाबाबतीत अंतिम निर्णय होणार आहे। 48 जागा आहेत। 30 ते 35 जागांवर जर सहमती झाली असेल तर उरलेल्या जागांवर नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आज महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा सहभाग होतो का, कारण अजूनही शाब्दिक प्रतिक्रिया ज्या येत आहेत किंवा आमंत्रण आहे, आमंत्रण नाही अशा स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपैकी या बैठकीला अजून कोणी उपस्थित राहिलेलं नाही। बैठक सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीत सहभाग होणार आहे का, कारण शिवसेनेशी प्रकाश आंबेडकरांचं फाईन ट्युनिंग आहे, पण अधिकृतपणे महाविकास आघाडीत अजून वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश झालेला नाही। वंचित बहुजन आघाडीची जी जागांची अपेक्षा आहे ती महाविकास आघाडीचे नेते पूर्ण करणार का। साधारण यापूर्वी आपण बघितलं तर 10 ते 12 जागांची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती आणि तितक्या जागा मिळणं शक्य नाही। 1 ते 2 जागा असं अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलेलं, त्यातली अकोल्याची जागा ही वंचितसाठी हमखास सांगितली जाते आहे। तर हे सगळं जे जागा वाटपाचं अजूनही त्रांगणं सुटलेलं नाहीये ते आज सुटणार का, निर्णायक काही भूमिका जाहीर होणार का, अधिकृतपणे जागा वाटप जाहीर होणार का याकडे लक्ष असेल। साधारण 2 तास तरी ही बैठक चालेल असं म्हटलं जातं। याआधी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे राज्यातले नेते राहुल गांधी अशा नेत्यांची बैठक साधारण 10 ते 15 दिवसांपूर्वी झाली होती। जागा वाटपाच्या बाबतीत सहमती व्हावी असं राहुल गांधींचंही आग्रही मत आहे, पण पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये जे धक्के बसलेले आहेत, इंडिया आघाडीला फूट पडलेली आहे, स्वबळावर लढण्याचा निर्णय घोषित झालेला आहे। महाराष्ट्रात सगळं अलबेल आहे का हे या बैठकीतून किंवा या बैठकीनंतर त्या बाबतीतली स्पष्टता होऊ शकेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही असं वंचितनं म्हटलं होतं, पण त्यावर आता राऊतांनी देखील उत्तर दिलं। आणखी एक महत्त्वाची बातमी, आम्ही दावा करणार नाही, मेरिटच्या आधारे जागा मागणार। महाविकास आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। ही जागांची लढाई नाही, भाजप मुक्त भारताची लढाई आहे असं देखील ते म्हणाले। दावा नहीं करेंगे, हम मेरिट के आधार पर हम लोगों का डिसीजन। सर 20 से ऊपर, नाना 20 से ऊपर कांग्रेस की तो ताकत है, 20 से ज्यादा सीट मांगेंगे, 20 से ज्यादा सीट नहीं, कोई हम वो सीट की लड़ाई नहीं है, ये बीजेपी मुक्त भारत करना है।